हाय सगळ्यांना. तर बघा, परत एकदा मी व्हिडिओ बनवायला घेतलाय. बसल्या बसल्या बनवा म्हणलं, त्याचं कारण पण तसंच आहे आणि माझं काम पण झालंय बघा आता. आणि दुर्गा झोपली. तर ताईंचा व्हिडिओ काय तुम्ही आज बघितला नाही, कारण की ताईंनी व्हिडिओ टाकला नाही आणि काल पण नव्हता टाकला, रात्री टाकला, खूप उशिरा टाकला होता ताईंनी व्हिडिओ. बघा थोडासा बघितला मी, पण लय पण नाही बघितला. आणि मी पण कालच्यापासून कामातच आहे, रात्रीपासून आताशी फ्री झाले आणि मोबाईल पण आताच हातात घेतला. तर बघा, आज आहे ताईंचा बड्डे. तर ताई तर आज नाराज दिसत होते मी फोन केल्यानंतर. बोलल्यावरती ताईंना म्हणलं काय झालं काय नाही, तर ते जाऊ द्यात, ते सांगते परत. तर आज ताईंचा बड्डे बघा. तर माझ्याकडनं ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ह्यांनी दिल्या का नाही मला माहिती नाही, मी दिल्या मागाशी फोन करून आणि स्टेटसही ठेवलं होतं. आणि झालं काय माहिती आहे का, रात्रीच मी घोकत होते ताईंचा बड्डे काय असं एकाकीचं ध्यानात आलं काय माहिती. तर म्हणलं आपलं फोटो तरी बनवा. रात्री मी खूप वेळ जागी होते बघा, रात्री दुर्गा झोपली नव्हती, त्याच्यामुळं म्हणलं आपलं फोटो बनवा ताईंचा. आणि सगळं फोटो बिटो घेतलं, हे केलं. परत माझ्या लक्षातच आहे ना ताईंच्या बड्डेची तारीख किती ती. रात्री डोक्यात वेगळंच काहीतरी होतं, त्याच्यामुळे आठवणच घडीत मनात वाटायचं आपण 12 वाजता रात्री स्टेटस ठेवा. म्हणजे रात्रीच फोटो बनवायला घेतला, नाव टाकलं आणि स्टेटस ठेवताना म्हणते तारीखच ध्यानात नाही. असं का झालं काय माहिती. सगळं महागारी घेतलं, नाही ठेवला स्टेटस आणि 12 वाजता जागी होते, एकाही ध्यानात आला रात्री. मग सकाळी पण माझ्या ध्यानातनंच गेलं, कामाच्या राड्यात लेकराच्या नादात. दुर्गा रडत होती त्याच्यामुळं. आणि घरात हे असलं ह्यांचं वातावरण ते बघून, आणि ह्यांचं मित्र पण आलतं ते, त्याच्यामुळं स्वयंपाकातच होते दुपारपर्यंत, लेकरांचं खाणं पिणं हे, त्याच्यामुळं बघा. आणि मग मोबाईल मागाशी दुर्गाला खायला चारताना खेळताना हातात घेतला, स्टेटस बघितलं, मग ध्यानात आलं रात्री आपण घोकत होते, खरंच होतं. आणि आज खरोखर ताईंचा बड्डे. मग मी ताईंना फोन केला, शुभेच्छा दिला, परत रील्स बनवली. गाणं बड्डेचं गावलं नाही मला, त्यातलं काय एवढं जमत नाही, गाणं दुसरं टाकलं आणि ताईंचा फोटो टाकला तिथं बघा. हां छान आहे खेळ. मग म्हणलं सांगावं तुम्हाला ताईंचा बड्डे. तर बघा, ह्यांनी काय फोन केला का नाही मला पण माहिती नाही. ही पण जास्त माझ्या संग काय बोलत नाही, 2 दिवस झालं. काय झालं काय माहिती. व्हिडिओ बघून तर छानचं कळते, असं बोलतात तसं बोलतात. आणि थंबनेलवरनं तर मला लई भीती वाटते, कारण की माझ्या संग जास्त करून बोलत नाही. मला वाटतं माझंच काय झालं काय, मनात भीती भरती. एकतर त्यांच्याच नादात ते असतात. तर माझी लई इच्छा होती बघा ताईंच्या बड्डेला जायची, पण ह्यांनीच घरी नाहीत बघा. आता पण ह्यांनी बाहेर गेलं, मी ह्यांना फोन केला वाट बघून ह्यांची. 1-1.5 तास झाला घरी नाही, तर म्हणलं फोन तरी करा, विचारा कुठं आहेत. तर फोन केला, उचलला. म्हणलं कुठं आहे कुठं नाही. तर म्हणलं चाललो आहे पुण्याकडं. म्हणानात पण पुण्याला चाललो आहे म्हणून. तर सांगून नाही गेलं काय नाही, चुपच निघून गेलं त्यांच्या मित्रासंग. त्याचं पण वाईट वाटलं, सांगून जात नाही तर. सांगितलं पण नाही, सांगितलं परत माहीत झालं, फोन केला. मीच म्हणलं पुण्याला चाललं आहेत काय, म्हणलं हां. मग वाईट वाटलं. आणि ताईंच्या बड्डेला जायची पण इच्छा होती, पण ह्यांनी नाहीत घरी, त्याच्यामुळं कुठं जाता पण येणार नाही. आणि ताईंना फोन केला, ताई पण नाराजच होत्या, आवाज बारीक येत होता. जेवण झालं का म्हणलं, तर जेवले म्हणल्या. म्हणलं काय दुखतंय का ताई तुमचं, तर म्हणल्या नाही काय दुखत नाही म्हणल्या, बसले जेवण करून. मग कामात काय माहिती ताईंचा मूडच नव्हता, नीट आवाजच येत नव्हता ताईंचा. बोलण्यावरनं कळालं मला. मग बोलले, थोडा फोन ठेवला आणि घरी बघा मीच आहे. आणि दुर्गा तर झोपली आणि राधू गेली खालच्या घरी बघा. काय कर्म नाही, भांडी पडल्यात घासायची, तसेच ठेवल्यात तसेच घासायचे बघा. तर लय घोकलं होतं बघा ताईंच्या बड्डेला जायचं, जयंतीला जायचं, पण नाही जाता येणार. सॉरी ताई. ताईंना मागाशी पण म्हटलं मला लई वाटत होतं जयंतीला, मला वाटलं यायला भेटन, पण ह्यांनी नुकतंच टायमाला बाहेर निघून गेल्यात. काय काम आहे त्यांचं काय माहिती नाही. तर असू त्या, दिल्या इथनं शुभेच्छा ताईंना. आणि ते ताईंना इकडं बोलाव तर पाऊस चालू आहे. आणि आता ताई येत पण नसतात, आता कुठं 2 दिवस झालं गेल्या तर जयंतीला, तोपर्यंत येणार पण नाहीत महागारी. तरी पण म्हणलं ताईंना, पण नाही म्हणल्या मागाशीच. मग ये इकडं ये. तसा का झोपलाय का? ओम पण झोपलाय असा खाली, घर केलंय उशांचं घेऊन.
आणि बसला एकटाच खेळत. मला तर काय सुद्धा कर्म नाही. ह्यांचा व्हिडिओ बघून बोलणं बघून मलाच माझ्या मनात भीती भरते, का असं करतात, का असं बोलतात. नुसते पोटात आग आग पडते ह्यांचा व्हिडिओ बघितल्या. थोडाच बघितला, कट करून टाकला परत. काय करतात काय माहिती आता. तर असू द्या आता. बघते ताईंना आणखीन एकदा फोन करून, बघते काय म्हणतात. ताईंना म्हणते या इकडे येत असला तर, कारण भाई आहे सगळे इकडंच आहेत बघा. आले तर आलं भाऊ आणि ताई बघा. काय करावं ते कळलं नाही मला तर. आणि आभाळ पण आले, कपडे धुवून टाकल्यात. पाऊस चालू आहे 2-3 दिवस झालं. काय काम सुधरत नाही, काय नाही. कपडे वाळत नाही तर पावसाने पाण्याने. दोरगा तर काय सुद्धा काम करून देत नाही मला. काय होतंय. आत्याला हॅपी बर्थडे म्हणला का? लांबनच म्हणतोय आत्या हॅपी बर्थडे. मी बोलत होते ताईंना ताया मला बघा. दाखवते काय करतो. त्यांनी केलंय असं घर बघा इकडं. कुठं केलं कुठं? तसं का झोपलाय खाली भुईला? इथं झोपलाय. करवाना ना तुला पण. राधू गेले तिकडं रात्री शूटिंगला पूजाकडं. भाऊजींनी नेले. सागर आलत, शंभू आलता रात्री. ओम पण गेला होता, पण ओम आला परत महागारी रडत होता. ते नाही राहत कोणाला सोडून. संध्याकाळी लागतात जवळ ह्यांनी. तर आता हे एवढं ह्यांनी माझं बघितलं. मला आताच मनात हुरहुर भरली. मी 2-3 शब्द बोलले ह्यांच्याबद्दल, पण मला आताच भीती वाटायला लागली. मी सहज बोलले, परत ह्यांना राग यायचा आणखीन ह्याचा. आता वाटायला लागले उगच बोलले, हाताने काहीतरी कुटाणा व्हायचा. सहज बोलून गेले आपलं बोलता बोलता. होय मामा. बघू ह्यांना आणखीन एकदा फोन करते संध्याकाळी. आता येतात का काय करतात माहित नाही. कुठं मुक्कामाला थांबत्या काय, कारण आता 2:30 वाजल्यात बघा. आणि मगाशीच मी आता व्हिडिओ बनवायच्या आधी ह्यांना फोन केला होता कुठं आहे म्हणून. ह्यांनी म्हणलं पुण्याकडे चाललंय. बहुतेक पुण्यात थांबते ना, आहेत त्यांचा मित्र पण सोबत. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. जास्त डोक्यात काहीतरी त्याच्यामुळं काही सांगत नाही. ते एकाकीत गेला बाहेरच्या बाहेर. गाडी नीट करायला गेलं तसं तिकडनं गेला वाटतं. फोन केल्यानंतर ह्यांनी सांगितलं चाललंय पुण्याकडंच म्हणून. मग म्हणलं काय टेन्शन नाही, काय काळजी करायचं कारण नाही. तिथंच वाट बघत बसले होते मी घरी. आणखी कसं याय ना म्हणून. बिघडलं होते माझं. तुला डोकं ते दुखतंय, काय सुधरा नाही मला तर. कामावर पण मन लागा ना आणि कशाच लक्ष लागा ना. चला असू द्या. दुर्गा झोपले, घेते आपले भांडे घासून. थोड्या वेळा ताईंलाच फोन करते, ताईं संगच बोलते. ताई पण मला म्हणल्या होत्या कर फोन मला परत, भावड्याला फोन करून कुठं नाही. तर आता ओम आपला खेळतो इथं. घर पडलं तर असू द्या. चला इथंच एवढं लाईन करते. बाय. बघू संध्याकाळी ह्यांनी येतात का कुठं राहतात अजून पुण्यामध्ये.